दरम्यान क्रांतीसूर्य महात्मा फुले यांची जयंती माळी समाजाच्या वतीनं माळी बोर्डिंग येथे साजरी करण्यात आली। या प्रसंगी ॲडव्होकेट रवी काका बोरावके, अरविंद ससाने, किरण बोरावके, बापू वडणे, डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर महेंद्र गोंधळी, डॉक्टर योगेश बनकर, राजेंद्र बनकर, सतीश भुजबळ, बंडू राऊत आदींसह समाज बांधवांनी कार्यकर्ते हजर होते। शासनाने भारतरत्न किताब दिला पाहिजे आणि त्यानंतर या भारताचे पंतप्रधान मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना कोपरगाव भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आम्ही निवेदन पाठवलं होतं की 11 एप्रिल हा एक राष्ट्रीय सण आणि शासकीय जयंती म्हणून या ठिकाणी घोषित झाली पाहिजे आणि कोपरगाव नगरपालिकेसमोर जे पटांगण आहे या पटांगणामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचा एक भव्य मोठा पुतळा उभा राहावा या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा कोपरगावच्या वतीने या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे। आणि या समाजसुधारक एक दलितांचा कायवारी राष्ट्र उद्धारक असे महात्मा ज्योतिबा फुल्यांचे शैक्षणिक सामाजिक आणि राष्ट्र उभारणीचे महत्त्वाचं काम आहे। आणि या महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सावित्रीबाई फुल्यांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीमुळं या भारत देशामध्ये सबंध समाज हा प्रगतीपथावर आहे। त्यांच्या कार्यास आणि त्यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी कोटी कोटी प्रणाम करतो, वंदन। या देशातील थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिवस। महात्मा फुले हे या देशातील थोर समाजसुधारक म्हणता येतील। महात्मा फुले हे फक्त समाजसुधारकच नव्हते, तर जे दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा स्वतःच्या कृतीतून त्यांनी समाज सुधारण्याची कृती आणि या देशामध्ये एक पायंडा पाडून दिला। दलित वर्गासाठी, शूद्रोत्तर समाजासाठी सन्मानाची वागणूक या देशामध्ये मिळाली पाहिजे म्हणून पारंपरिक रूढीला त्यांनी विरोध करून एक मोठं काम या देशामध्ये सामान्य नागरिकाला आणि बहुजन समाजाला या ठिकाणी मानाची प्रतिष्ठा निर्माण करून देण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं। त्याचबरोबर शेतीच्या संदर्भामध्ये देखील वेगवेगळे प्रयोग करून शेती देखील आणि शेतकऱ्यांच्या बद्दल देखील त्यांनी शेतकऱ्यांचा आसूड या नावाचं पुस्तक लिहून शेतकऱ्यांबद्दलची सुधारणा आणि शेतीबद्दलची या सरकारची अनास्था त्या काळामध्ये त्यांनी दाखवून दिली। त्याचबरोबर शिक्षणाचा प्रसार करताना स्त्री शिक्षणाला त्यांनी अधिक महत्त्व दिलं आणि म्हणून स्त्री शिक्षणाची सुरुवात करताना महिलांच्या शाळांमध्ये महिला शिक्षिका असावी म्हणून आपल्या पत्नीला त्यांनी सर्वप्रथम शिकवलं आणि त्याच पत्नीला शिक्षिका म्हणून त्यांनी या ठिकाणी मुलींना शिकवण्याचं महान कार्य या महाराष्ट्रामध्ये सुरू केलं।